नीट निरखून पाहिलं. रावणाच्या सिंहासनावर चढायच्या पायऱ्यावर 9 ग्रह पालथे पडलेले, जखडलेले, कणत असलेले त्यांनी पाहिले. नारायण नारायण नारद हसले आणि म्हणाले, अरे रे नवग्रहांनो, काय तुमची दशा? दशमुख रावण तुमच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर चढतो, काय करणार? त्या रावणाने सारे देव बंदीत टाकले. गणपतीला गवताचे भारे व्हायला लावले, वायूला झाडण्याचे काम दिले, वरून सगळीकडे सडे शिंपू लागला, ब्रह्मदेवाला भटजी बनवले आणि आम्हाला असे पालथे घातले. नवग्रह असे कणत बोलत होते. तोच नारद मुनी शनीला म्हणाले, ओहो शनी महाराज, तुम्ही लोकांना छळता, 7.5 वर्षी प्रत्यक्ष रामाचा तुम्ही छत्रभंग केलात आणि त्या रावणापुढे तुमची मात्र काही चालत नाही. शनी म्हणाला, काय करू नारदा, एकदा माझी दृष्टी त्या रावणावर पडू दे, मग पहा माझा प्रताप, त्याचा नाश. इथं मला पालथं घातले ना त्याच्यामुळे. नारद म्हणतो, कसा? ठीक आहे, लवकरच तुझी व्यवस्था होईल. नारायण नारायण म्हणत नारद तिथून निघाले. ते थेट रावणाच्या अंतपुरात गेले. रावणाने त्यांचे छान स्वागत केले आणि कुशल मंगल विचारले. तेव्हा नारद म्हणाले, हे लंकाधिपते, आज सहज तुझ्या दरबारात गेलो, तिथे शुकशुकाट होता, पण तुझ्या सिंहासनाच्या 9 पायऱ्यांवर पालथे पडलेले नवग्रह मला दिसले. या नारद मुनी, बरे झालात. आमची पाठ बघा, यांनी कसा आम्हाला ठेवला आहे, आमची पाठ जरा रगडून काढा, असं त्यांनी सांगितलं. आज रावण आला नाही तर रोज आमच्या पाठीवर पाय देऊन आमची सेवा करतो, पण आज त्याने तसंच काही केलं नाही. ते ऐकून मी तिथून काढता पाय घेतला. राजा, खरोखरच धन्य आहात, तुझी नवग्रहांची सेवा छान चालली आहे. थांबा नारद मुनी, की काय मी सेवा करतो काय? रावण रागाने सांगत होता. तो म्हणाला, अहो ते नवग्रहामध्ये शत्रू, त्या शत्रूंना पालथं घालून त्यांच्यावर पाय देत होतो. नारद मुनी म्हणतात, आहा रावणा, अरे ते जर शत्रू आहे तर त्यांच्या उरावर पाय चढून जा ना, तू त्यांच्या पाठीवर पाय देऊन जा, तुझी त्यांची सेवाच आहे. रावण म्हणतो, कसा? नाही, आत्ताच्या आता त्यांना उताणं करतो, तुमचं बोलणं मला पटलं, त्यांच्या उरावरच पाय देतो. ताबडतोब रावण टणटणत दरबारात गेला. सिंहासनाच्या पायऱ्यावर पालथे घातलेले नवग्रह त्यांनी उताणे केले. मोठ्याने ओरडून तो म्हणाला, आजवर तुमची पाठ रगडली, पण आता तुमच्या उरावरच पाय देतो. नारायण नारायण म्हणत नारदाची स्वारी हसत इथून निघून गेली. ग्रह उताणे होताच काय घडले? रवीच्या प्रखर तेजाने रावणाचे अंग पोळू लागले, चंद्राच्या कलांनी रावणाला अवकळा येऊ लागली, मंगळाच्या वक्र दृष्टीने रावणाच्या डोळ्यात रक्त उतरले, बुधाने बुद्धी भ्रष्ट केली, शनी अनिष्ट झाला आणि शनीची दृष्टी रावणावर पडली. त्यामुळे त्याला सीतेला चोरून आणण्याची बुद्धी झाली. त्यामुळे रामाने युद्ध करून रावणाचा सर्वनाश केला.